शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या मराठी विषयाच्या मागच्या तासिकेमध्ये बघितलं ते इयत्ता 12वी मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमावर आधारित भाग क्रमांक 1 पाठ व कविता यांमधील पाठ क्रमांक 1 वेगवशता या वेगवशता पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. या पाठाविषयी ज्यावेळी आपण जाणून घेतलं त्यावेळी आपण या लेखकाचा सुद्धा अल्पसा परिचय करून घेतला. प्राचार्य शिवाजीराव भोसले ज्यांनी फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे 25 वर्ष प्राचार्य पदाची धुरा सांभाळली आणि त्याचबरोबर औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचे 3 वर्ष कुलगुरू पद सुद्धा त्यांनी सांभाळलं. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे एक व्यासंगी लेखक तर होतेच, परंतु त्याचबरोबर ते एक नामवंत वक्ते सुद्धा होते आणि सलग 28 वर्ष पुणे येथील वसंत व्याख्यानमालेमध्ये त्यांची व्याख्यानं गाजलेली असल्याचं आपण आपल्या मागच्या तासिकेमध्ये बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, वेगवशता या पाठामध्ये त्यांनी थोडक्यात आपल्याला जे सांगितलं आहे ते स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या 2 ओळींमधून मी मागच्या तासिकेमध्ये स्पष्ट केलंच होतं. त्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, जेव्हा युवा शब्द उलटतो तेव्हा वायू शब्द मिळतो आणि वायू असतो तेथे असते गती आणि गती जिथे असते तिथेच प्रगती. आणि आपण यामध्ये हेही बघितलं होतं की प्रगती म्हणजे नेमकं काय, तर ज्याला योग्य दिशा आहे त्याला आपण म्हणतो प्रगती आणि अधोगती म्हणजे काय, तर दिशाविहीन गती म्हणजे जिला निश्चित अशा प्रकारची दिशा नाही ती दिशाविहीन गती. तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण पाठ आपण अभ्यासला. या संपूर्ण पाठातून आपल्याला लेखकाने एक सल्ला दिलेला आहे आणि तो सल्ला सुद्धा जाता जाता मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये सांगितला होता. त्यामध्ये लेखकाने आपल्याला सल्ला दिलेला आहे की आपल्या घरी आपली कोणीतरी वाट बघत असतं आणि म्हणूनच गरज लागेल तेव्हाच आणि गरज लागेल तिथेच वाहनांचा उपयोग करा आणि गरज असेल तेवढाच वाहनांचा वेग ठेवा. हा मौलिक असा सल्ला आपल्याला या पाठामधून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वळणार आहोत खऱ्या अर्थानं या पाठाच्या स्वाध्यायाकडे. या पाठाच्या स्वाध्यायाकडे वळण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वर्षी 11वी मध्ये सुद्धा अभ्यासलं आणि यावर्षीही आपल्याला त्याच स्वरूपाचं आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. आपल्या मराठी विषयामध्ये कृतीपत्रिका ही आपल्याला सोडवावयाची असते. तर कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला एखादा उतारा दिला जातो. आपली प्रश्नपत्रिका ज्यावेळी आपण सोडवतो त्यावेळी आपल्या अभ्यासक्रमावर आधारित एखाद्या गद्य उतारा आपल्याला दिला जातो आणि त्या गद्य उतार्यावरील प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आणि त्यावर आधारित एकूण 3 कृती आपल्याला दिलेल्या असतात. तर या एकूण 3 कृती कोणत्या, तर या 3 कृती सोडवताना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे या 3 कृती दिलेल्या असतात. या 3 कृतींमध्ये पहिली कृती जी आपल्याला सोडवावयाची असते ती पहिली कृती ही आधारित असते ती आकलनावर. आपल्याला त्या गद्य उताराचं किती प्रमाणात आकलन झालेलं आहे याचा अभ्यास, याचं आकलन किती झालेलं आहे ते आपलं यामधून बघितलं जातं. तर या आकलन ही आपली पहिली कृती झाली. त्यानंतर दुसरी कृती आपल्याला उतार्यावर दिली जाते ती म्हणजे स्वमत, ज्या ठिकाणी आपलं स्वतःचं मत आपल्याला नोंदवावयाचं असतं. आणि तिसरी महत्त्वपूर्ण कृती कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला सोडवावयाची असते ती म्हणजे अभिव्यक्ती. अशा प्रकारच्या या 3 कृती आपल्याला गद्य उतार्यावर आधारित दिलेल्या असतात आणि त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न दिलेले असतात जे आपल्याला सोडवायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या गद्य उतार्याचं आपल्याला किती प्रमाणात आकलन झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी सोडवायचं असतं आणि त्यावर आधारित आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न दिले जातात. त्यामध्ये आपल्याला पर्यायी अशा स्वरूपाचे प्रश्न दिले जातात. त्यामध्ये कृती करा, एका वाक्यात उत्तरे लिहा, रिकाम्या जागा भरा, चौकटी पूर्ण करा, शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा इत्यादी पर्यायी स्वरूपाचे किंवा एका वाक्यात एका शब्दात अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला आकलन या कृतीमध्ये दिले गेलेले असतात.
आणि त्याबरोबरच स्वमत ही दुसरी कृती जी आपल्याला या ठिकाणी करायची असते. या स्वमत मध्ये उतारावर आधारित या उतारामध्ये कोणता विचार नेमका दिलेला आहे, त्या उतारामधील विचारावर आपलं स्वतःचं मत काय आहे ते आपल्याला या ठिकाणी मांडावयाचं असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेळा तुम्ही विद्यार्थी यामध्येच कमी गुण मिळवतात, कारण आपल्याला आपलं मत व्यवस्थित पद्धतीनं चांगल्या भाषेमध्ये मांडता येत नाही. आणि म्हणूनच याचा अभ्यास करणं खूप जास्त आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणूनच स्वमत कसं लिहायचं हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आपण त्याची वारंवार त्याचा सराव करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अभिव्यक्ती. अभिव्यक्ती आपल्याला या ठिकाणी सोडवायची असते. तर त्यामध्ये आपल्याला एखादा प्रश्न दिला जातो आणि त्या प्रश्नावर आधारित आपल्याला अशा स्वरूपाचा उलट प्रश्न केला जातो की जर असं झालं तर त्या ठिकाणी तुम्ही काय कराल. म्हणजे आता समजा आपल्याला वेगवशता हा पाठ दिलेला आहे, तर एखाद्या ठिकाणी आपल्या समोर अपघात घडला तर त्यावेळी तुम्ही काय कराल, किंवा तुमची भूमिका त्यावेळी काय असेल, किंवा तुम्हाला दिलेल्या उतार्यामधून काय जाणवलं, किंवा आपल्या समोर एखादा अपघात घडला तर त्यामधून आपल्याला काय जाणवलं, या पद्धतीची अभिव्यक्ती आपल्याला यामध्ये मांडावयाची असते. अशा स्वरूपाच्या या 3 कृती आपल्याला कृती पत्रिकेमध्ये दिल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, या 3ही गोष्टी तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवून ठेवणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याचा वारंवार सराव सुद्धा तुम्ही करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या पाठाच्या वेगवशता, ज्याचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत, त्या पाठाच्या स्वाध्यायाकडे आपण आता वळणार आहोत. तर सर्वप्रथम स्वाध्याय बघत असताना आपण सुरुवातीला बघूया, जे पहिल्या उतार्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जीवन विभागणारे घटक, माणसाचे जीवन विभागणारे घटक कोणते, हाच पहिला प्रश्न आपल्याला आपल्या या स्वाध्यायामध्ये दिलेला आहे. तो पहिला प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आहे, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. आणि यामध्ये आपल्याला पहिला जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे जीवन विभागणारे घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, माणसाचे जीवन विभागणारे 2 महत्त्वपूर्ण घटक कोणते ते आपल्याला या कृती पत्रिकेत या चौकटी पूर्ण करून भरावयाच्या आहे. यासमोर समजा आपल्याला 2 प्रकारच्या चौकटी देण्यात येतील आणि या चौकटी आपल्याला या ठिकाणी भरावयाच्या आहे. तर यामध्ये माणसाचं जीवन विभागणाऱ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, 2 महत्त्वाचे घटक कोणते ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं. तर हे 2 महत्त्वाचे घटक म्हणजे स्थिती आणि गती, जे मी तुम्हाला पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीनं सांगितलं होतं. तर एक म्हणजे स्थिती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पोझिशन म्हणतो, असं एखादं विशिष्ट स्थान. या 2 घटकांमध्ये माणसाचं जीवन हे विभागलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या ठिकाणी या चौकटी पूर्ण करायला अर्धा गुण आणि ही चौकट पूर्ण करायला अर्धा गुण, अशा स्वरूपाचा 1 गुण आपल्याला या ठिकाणी नक्कीच मिळू शकतो. जर आपण त्याचं व्यवस्थित पद्धतीनं एका शब्दात व्यवस्थित उत्तर लिहिलं तर नक्कीच आपल्याला पैकीच्या पैकी या ठिकाणी गुण मिळू शकतात. यानंतर यामध्येच चौकटी पूर्ण करा याच प्रश्नामध्ये आपल्याला दुसरा एक उपप्रश्न आहे, विचारांची गती म्हणजे नेमकं काय. याचं सुद्धा उत्तर पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, विचारांची गती म्हणजे काय ही चौकट आपल्याला या ठिकाणी पूर्ण करावयाची आहे. तर तुम्हाला सुद्धा माहितीच आहे, आपण पहिल्याच उतारामध्ये ज्यावेळी आपण माणसाचे जीवन विभागणारे हे 2 घटक अभ्यासले, त्याच वेळी आपण हेही अभ्यासलं की विचारांची गती. आणि आपल्या या तासिकेला सुरुवात ज्यावेळी मी केली त्यावेळीही मी तुम्हाला सांगितलं की विचारांची गती आपण कशाला म्हणतो, ज्याला योग्य दिशा आहे असली गती म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो प्रगती. म्हणजेच काय, जर ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रोग्रेस म्हणतो, अशी प्रगती. त्यानंतरचा तिसरा महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, अधोगती म्हणजे एखादा प्रश्न हा उलट स्वरूपात सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो.
तर तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे अधोगती म्हणजे, आणि चौकट त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे. अधोगती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हेही आपण अभ्यासलं होतच. तर ज्याप्रमाणे योग्य दिशा असलेली गती म्हणजे प्रगती, त्याचप्रमाणे योग्य दिशा नसलेली गती म्हणजे अधोगती. आणि म्हणजेच काय, ज्याला योग्य दिशा नाही, ज्याची दिशा निश्चित नाही, आणि त्यालाच एक शब्द आपण वापरला होता की दिशा विहीन गती म्हणजेच काय, तर अधोगती. याचं उत्तर काय असेल, तर दिशा विहीन गती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर अधोगती हे त्याचं उत्तर आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला बरोबर उत्तर लिहिल्यानंतर 1 गुण प्राप्त होऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला 1 गुण प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर यामधील चौथा उपप्रश्न आहे अक्षम्य आवेग म्हणजे, हेही आपण यामध्ये अभ्यासलं होतं. तर अक्षम्य आवेग म्हणजे काय, अक्षम्य आवेग विद्यार्थी मित्रांनो, पीपीटी प्रेझेंटेशन करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की अक्षम्य म्हणजे काय, ज्याला क्षमा नाही असा वेग. अक्षम्य म्हणजे ज्याला क्षमा नाही. आणि अक्षम्य आवेग याचा अर्थ थोडक्यात काय, तर या उतार्यामध्ये आपल्याला दिलेलंच होतं की आपली कामे सहज पार पाडता येणाऱ्या वेगापेक्षा अधिक वेग. आपली कामं यथासांग आपण पार पाडू शकतो असं लेखकाने या ठिकाणी म्हटलं होतं. तर यथासांग म्हणजे सहजरित्या आपली कामं आपण पार पाडू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला जितका वेळ आवश्यक आहे त्या वेळेपेक्षा अधिक वेग म्हणजेच काय, तर अक्षम्य आवेग. आणि म्हणूनच याचं उत्तर लिहिताना तुम्ही फक्त अधिक वेग असं उत्तर लिहिलं तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 1 गुण हा पूर्णपणे प्राप्त होऊ शकतो. आणि हे झालं आपलं पर्यायी स्वरूपातील कृती क्रमांक 1. जे आपल्याला स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न अ घटक यामध्ये दिलेले हे उपप्रश्न, जीवन विभागणारे घटक स्थिती आणि गती, विचारांची गती म्हणजेच प्रगती, अधोगती म्हणजे दिशाविहीन गती, आणि अक्षम्य आवेग म्हणजेच अधिक असा वेग. यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. तर स्वाध्याय जो आपण सोडवत आहोत तो स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडवणं हे अत्यावश्यक आहे. तर दुसरा प्रश्न हा सुद्धा आपल्याला कृती करा यासाठी यामध्ये दिलेला आहे, परंतु आपल्याला फक्त महत्त्वाचे असे प्रश्न कृतीसाठी दिले जातात, परंतु स्वाध्यायामध्ये आपला अधिकाधिक सराव व्हावा यासाठी या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. तर यामध्ये कृती करा अशा स्वरूपाचा प्रश्न यानंतर आपल्याला दिलेला आहे. कृती करा. आपण आपल्या पुस्तकामध्ये बघू शकतो, यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे. गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे काय, या ठिकाणी लिहिलेलं आहे गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे काय. आणि त्यानंतर आपल्याला दिलेला आहे, त्यांनी या ठिकाणी आपल्याला 3 विभाग 3 बाण करून दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला याची उत्तरं लिहावयाची आहेत, ज्यासाठी आपल्याला 1 गुण हा मिळणार आहे, किंवा काही वेळा 2 गुणांसाठी सुद्धा असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर आपण आपला उतारा ज्यावेळी बघितला होता त्यावेळी पान क्रमांक 4 मध्ये आपण बघितलं होतं की अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती. अप्रमाण म्हणजे काय, तर प्रमाणापेक्षा अधिक गती. अप्रमाण, त्यानंतर अवास्तव म्हणजे वास्तवापेक्षा अधिक, आणि त्याचबरोबर तिसरी विकृती म्हणजे अनावश्यक. तर विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वाच्या 3 विकृती लेखकाने आपल्याला या पाठातून सांगितलेल्या आहेत. गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे काय, तर ती अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती म्हणजेच विकृती असं या पाठामधून लेखकाने आपल्याला सांगितलं आहे.
आणि त्यानंतर यामधील दुसरा उपप्रश्न असा आहे, लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा. याचं उत्तर तुम्हाला जर उतार्यामध्ये शोधावयाचं असेल तर ते आपल्याला दिलेलं आहे. लेखकाच्या मते जेव्हा जीवन अर्थपूर्ण होते. याचं उत्तर शोधण्यासाठी पान क्रमांक 4 मधील सर्वात खालचा उतारा आपल्याला दिलेला आहे. कामापुरतं आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरलं तर आपलं जीवन अर्थपूर्ण होतं. आणि म्हणूनच याचं उत्तर आपल्याला लिहिताना हे सुद्धा आपल्याला 2 भागांमध्ये याचं उत्तर सोडवायचं आहे. लेखकाच्या मते जीवन तेव्हा अर्थपूर्ण होते जेव्हा. आता असा प्रश्न दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 बाण देण्यात आलेले आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो की कामापुरते आणि कामासाठी वाहन ही एक महत्वाची गोष्ट. या ठिकाणी आपण म्हणू शकतो कामापुरते आणि कामासाठी वाहन हे एक तंत्र लेखकाने आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर दुसरं महत्वाचं तंत्र आपल्याला सांगितलं होतं की आटोक्यात राहील एवढाच वेग. या ठिकाणी आपण लिहू शकतो की आटोक्यात राहील एवढाच वेग. आणि आटोक्यात राहील म्हणजे काय, तर जो वेग नियंत्रणात राहतो तो वेग. आणि म्हणूनच लेखकाच्या मते जीवन तेव्हा अर्थपूर्ण होते जेव्हा कामापुरतं आणि कामासाठी वाहनाचा वापर आपण करतो आणि आटोक्यात राहावा, नियंत्रणात राहावा एवढ्याच वेगाचा आपण वापर करतो. आणि म्हणूनच याचं उत्तर आपण या स्वरूपात लिहू शकतो. आणि त्यानंतर तिसरा महत्वाचा उपप्रश्न आपल्याला लेखकाने दिलेला आहे, तो म्हणजे लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारण कोणती. विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 4 मधील उजव्या बाजूचा जो पहिला उतारा आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं की लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारण कोणती. तर लोक हे वाहन खरेदी का करतात, स्वतःची हौस करण्यासाठी, मजा करण्यासाठी, गरज आहे म्हणून, की काही वेगळीच कारण आहेत. तर या ठिकाणी 2 महत्वाची कारणं लेखकाने आपल्याला सांगितली होती. त्यामधील पहिलं महत्वाचं कारण आपल्याला सांगितलं होतं की इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी. आपल्याला या ठिकाणी सुद्धा त्याच स्वरूपात 2 महत्वाची कारणं जी आपल्याला लेखकाने सांगितलेली आहे. तर त्यामध्ये पहिलं महत्वाचं कारण होतं की इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी. तुम्ही याचं उत्तर लिहिताना पूर्णपणे इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी असं लिहिणं या ठिकाणी आवश्यक आहे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी म्हणजे काय, तर माणसाला प्रत्येक वेळी वाटतं की मीच का मागे राहावं, ह्या माणसाकडे ही गोष्ट आहे तर ती माझ्याकडे का नसावी, माझ्याकडे सुद्धा ती गोष्ट असलीच पाहिजे अशी माणसाची अपेक्षा असते. आणि माणसाच्या अपेक्षा ह्या कधीही पूर्ण होतच नाहीत, हेही आपण मागच्या तासिकेमध्ये अभ्यासलं. आणि म्हणूनच इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी लेखकाने सांगितलेले वाहन खरेदीचं हे एक महत्वाचं कारण. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे माणूस हा गरज नसतानाही वाहन विकत का घेतो, तर स्वतःच्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी. स्वतःच्या ऐश्वर्याचं प्रदर्शन त्याला त्या ठिकाणी करावयाचं असतं. म्हणजेच त्याला संपत्तीचा देखावा त्या ठिकाणी करायचा असतो. लोकांना आपल्याकडे किती संपत्ती आहे हे त्याला दाखवायचं असतं. आणि म्हणूनच ही 2 वाहन खरेदीची महत्वाची कारणं शिवाजीराव भोसले यांनी आपल्याला सांगितलेली आहेत. ती म्हणजे मानसिक स्पर्धा इतरांशी करण्यासाठी आणि ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी. आणि म्हणूनच ही 2 त्याची बरोबर आणि योग्य अशी उत्तरं आपल्याला दिलेली आहेत. आणि यामधील शेवटचा उपप्रश्न आहे, वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर काय घडू शकतं, याबद्दल सुद्धा लेखकाने आपल्याला यामध्ये सांगितलेलं होतं. आपण विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी या उतार्याचा अभ्यास करतो तो जर व्यवस्थित पद्धतीने आपण अभ्यास केला, त्याचं आकलन आपल्याला व्यवस्थित झालं तर सर्व उत्तरं ही आपण अतिशय योग्य पद्धतीनं लिहू शकतो. आणि म्हणूनच त्याआधी आपल्याला दिलेला उतारा, दिलेला गद्यपाठ हा व्यवस्थित समजून घेणं, त्याचं आकलन करून घेणं हे अत्यावश्यक असतं. आणि म्हणूनच ज्यावेळी आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये
कृती करण्यासाठी एखादा उतारा दिला जातो त्यावेळी सर्वप्रथम 2 वेळा तो व्यवस्थित वाचून काढून त्याचं आकलन करून घेणं हे आपल्याला अतिशय आवश्यक असतं. त्याशिवाय आपण ही उत्तरं व्यवस्थित पद्धतीनं सोडवू शकत नाही. जरी आपण सोडवली तरी ती चुकण्याची शक्यता त्या ठिकाणी असते आणि म्हणूनच अभ्यासपूर्ण आकलन करूनच आपण ही उत्तरं सोडवली पाहिजेत. तर वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर याचं उत्तर सुद्धा पान क्रमांक 4 वरील उजव्या बाजूच्या शेवटच्या उतार्यात आपल्याला दिसतं की वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर काय काय घडतं. अशा वेगवेगळ्या गोष्टींची यादीच आपल्याला त्या ठिकाणी लेखकाने दिलेली आहे. तर त्यामध्ये मी आता लिहून आपल्याला सांगत नाही तर मी तोंडीच आपल्याला या ठिकाणी सांगतो. यामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर काय घडतं. 4 महत्वाच्या गोष्टी आपल्याला ज्या लिहावायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही काय काय लिहिणं अपेक्षित आहे ते मी तुम्हाला फक्त सांगतो. तर वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर महत्वाचं म्हणजे आपल्या चित्ताची व्यग्रता वाढते. चित्ताची व्यग्रता वाढते हे झालं आपलं पहिलं कारण या ठिकाणी. त्यानंतर डोळ्यांवर, मनावर आणि शरीरावर ताण पडतो. वाहनांचा वेग आपण ज्यावेळी वाढवतो त्यावेळी आपल्या चित्ताची व्यग्रता तर वाढतेच, परंतु त्याचबरोबर काय होतं तर आपल्या डोळ्यांवर, आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर देखील ताण पडतो. हे झालं आपलं दुसरं महत्वाचं उत्तर. आणि त्यानंतर तिसरं उत्तर आपलं आहे शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. आपल्या संपूर्ण शरीरभर अनावश्यक अशा प्रकारची स्पंदनं निर्माण होतात, म्हणजेच आपल्या हृदयामध्ये धडधड व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच वाहनांचा वेग अनिवार्य झाल्यावर ही तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट घडते. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. हे सुद्धा आपण मागच्या तासिकेत अभ्यासलं होतं. हा झाला चौथा प्रकार, चौथं कारण. आणि त्याचमुळे आपण हे 4 घटक महत्त्वाचे या ठिकाणी लिहू शकतो, 4 कारणं लिहू शकतो. वाहनांचा वेग अनिवार्य झाला तर काय घडतं. चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात आणि त्याचबरोबर हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. ही 4 महत्त्वाची याची कारणं आहेत. यामध्ये आपण अभ्यासलं होतं मज्जातंतू म्हणजे काय तर मेंदूला संकेत पाठवणारी शरीरातील यंत्रणा आणि या शरीरातील यंत्रणेला धोका निर्माण होतो. त्याचप्रमाणे मणके कमकुवत होतात म्हणजेच पाठीचा कणा हा सुद्धा त्या ठिकाणी कमकुवत होतो आणि म्हणूनच वाहनांचा वेग हा पण कमी केला पाहिजे हे आपण या पाठामधून शिकलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण अभ्यासल्या आणि हे आपल्याला पैकीच्या पैकी गुण देणारे घटक आहेत, त्यामुळे व्यवस्थित आकलन करून घेणं हे आपल्याला अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे कारणे शोधा व लिहा. यामध्ये लेखकाने विचारलेला पहिला प्रश्न म्हणजे अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपण हा पाठ अभ्यासला त्यावेळी आपण यामध्ये बघितलं ते विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यामधील वाहनांच्या वेगाचा फरक. म्हणजेच विकसित राष्ट्रामध्ये आपण अभ्यासलं तो अमेरिका या विकसित राष्ट्राचा वाहनांचा वेग आणि आपल्या भारत देशातील वाहनांचा वेग याविषयी यामधला फरक सुद्धा आपण या ठिकाणी बघितला. तर यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे अमेरिकेतील माणसांचं जीवन वेगवान असतं कारण. मग अमेरिकेतील माणसांचं जीवन वेगवान का असतं, अधिक वेगाचं का असतं याची कारणं आपल्याला पान क्रमांक 4 वरील पहिल्याच उतारामध्ये लेखकाने दिलेली आपल्याला दिसतात. लेखक या ठिकाणी म्हणतो अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. त्याची महत्त्वाची कारणं हीच आहेत जी पुढे दिलेली आहेत. तर ती कोणती. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. त्या ठिकाणी प्रत्येक माणसाजवळ प्रत्येक घरामध्ये वाहन उपलब्ध असते. त्याचबरोबर रस्ते सरळ, रुंद आणि निर्विघ्न म्हणजे ज्या ठिकाणी कोणताही अडथळा नसतो अशा प्रकारची वाहनं आणि रस्ते त्या ठिकाणी रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. त्याचबरोबर घरे, कार्यालये, बाजारपेठा यांमध्ये निदान 100 मैलांचं किमान अंतर सुद्धा या ठिकाणी असतं असं आपण यामध्ये अभ्यासलं. आणि जवळच्या जवळ अशी अतिशय जवळ असणारी कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी नसते. तर आपल्याला ही जीवनाची टोकं सांधण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना दूरवर जावंच लागतं. ही महत्त्वाची कारणं अमेरिकेतील माणसांचं जीवन वेगवान असण्यासाठीची आहेत.
आणि समजा आपल्याला 2 गुणांसाठी हा प्रश्न दिला असेल तर आपल्याला ही सर्व कारणं त्या ठिकाणी लिहिणं हे अतिशय आवश्यक असेल. त्याचप्रमाणे यामधील दुसरा उपप्रश्न म्हणजे लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा. कारण काय? तर लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर आपण करायलाच हवा हेही लेखकाने आपल्याला यामध्ये सांगितलं. याचं कारण कोणतं ते आपल्याला पान क्रमांक 4 वरील डाव्या बाजूच्या सर्वात खालच्या उतार्यामध्ये दिलेलं आहे की आपलं जीवन हे अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावं, ते कृतार्थतेने जगता यावं, अनुभवता यावं, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा आपण वापर करायला हवा. हे एवढंच उत्तर यामध्ये लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. वाहनांचा वापर माणसाने का करायला हवा गरजेच्या वेळी? याचं कारण काय सांगितलेलं आहे? आपलं जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाटेला यावं, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावं, त्यासाठी उसंत म्हणजे फावला वेळ लाभावा म्हणूनच वाहनांचा वापर माणसाने करायला हवा. हे आपण या ठिकाणी अभ्यासलं होतं. यावेळी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्टही सांगितली होती की माणसाचं आयुष्य हे फार लहान आहे पण फार छान आहे आणि त्याचप्रमाणे माणसाचं आयुष्य ही आपल्याला मिळालेली एक महत्त्वाची संधी आहे आणि म्हणूनच आपलं हे छोटंसं आयुष्य आनंदाने जगायला आपण शिकलंच पाहिजे. हा महत्त्वाचा सल्लाही या ठिकाणी आपल्याला लेखकाने दिलेला आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. यामध्ये लेखकाने आपल्याला विचारलेलं आहे योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. योग्य पर्याय निवडून आपल्याला काय उत्तर या ठिकाणी लिहावयाचं आहे? यामध्ये पहिला प्रश्न आहे जीवन अर्थपूर्ण होईल जर. यामध्ये लेखक आपल्याला म्हणतो जीवन अर्थपूर्ण होईल जर, असा पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. जीवन अर्थपूर्ण होईल, जीवन अर्थपूर्ण होईल जर, आणि यानंतर आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. या 4 पर्यायांमधून आपल्याला महत्त्वाचा पर्याय, योग्य असा पर्याय यामधून निवडायचा आहे. तर जीवन अर्थपूर्ण होईल जर, तर कोणकोणते 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिले आहेत ते आपण या ठिकाणी पहिले सुरुवातीला बघूया. जीवन अर्थपूर्ण होईल जर वाहन कामापुरताच वापरले तर. दुसरा पर्याय आहे वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर. वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर. आणि शेवटचा पर्याय आहे वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर शोधण्यासाठी आपण पान क्रमांक 4 वरील डाव्या बाजूच्या शेवटच्या उतार्यामध्येच जाऊया. याच उतार्यावरील बहुतेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी आले आहेत जे परीक्षेत सुद्धा आपल्याला येऊ शकतातच. तर यामध्ये आहे जीवन अर्थपूर्ण होईल जर. मग जीवन केव्हा अर्थपूर्ण होईल? यामध्ये आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे कामापुरतं आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरलं तर जीवन अर्थपूर्ण होईल. आता पर्याय आपल्याला दिलेले आहेत वाहन कामापुरताच वापरले तर, हा योग्यच पर्याय झाला. त्यानंतर वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, हाही योग्यच पर्याय आहे. वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर, हाही योग्यच पर्याय आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो शेवटचा पर्याय जो आपल्याला दिलेला आहे वाहन वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आपण 4ही पर्याय योग्य असं म्हणू शकत नाही, तर वरचे तिन्ही पर्याय योग्य असल्या कारणानं आपल्याला शेवटचा पर्याय हा बरोबर असं या ठिकाणी आपल्याला सांगणं लिहिणं गरजेचं असेल. आणि म्हणूनच या ठिकाणी शेवटचा पर्याय हा योग्य आहे. त्यानंतर दुसरा या प्रश्न यामध्ये विचारलेला आहे निसर्ग विरोधी वर्तन नसणे म्हणजे. निसर्ग विरोधी वर्तन नसणे म्हणजे काय? तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणे. त्यानंतर वाहनाचा अतिवेग अंगीकारणे. तिसरा पर्याय आहे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे. चौथा भाग आहे गरज नसताना वाहन वापरणे. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण याच 5 क्रमांकाच्या पानावरील वरचा उतारा बघूया. यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे निसर्ग विरोधी वर्तन नसणं म्हणजे काय, हे नक्की काय हे यात दिलेलं आहे. यामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे की बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचं संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणं
आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापात अडथळे निर्माण करणं हे धोरण निसर्ग विरोधी आहे. निसर्ग विरोधी ही धोरणं आपल्याला या ठिकाणी सांगितली आहेत, परंतु प्रश्न आपल्याला कसा दिलेला आहे, निसर्ग विरोधी वर्तन नसणं म्हणजे काय? तर स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणं म्हणजे हे निसर्ग विरोधी वर्तन या ठिकाणी झालं, म्हणून हा पर्याय योग्य नाही. त्यानंतर वाहनाचा अतिवेग अंगीकारणं, वाहनाचा अतिवेग आपण अंगीकारतो म्हणजे हे सुद्धा झालं निसर्गाच्या विरोधी, म्हणून हाही पर्याय या ठिकाणी योग्य नाही. त्यानंतर आपल्याला चौथा पर्याय आहे गरज नसताना वाहन वापरणं. गरज नसताना आपण वाहन वापरतो म्हणजे आपण निसर्गाच्या विरोधातच जात आहोत, म्हणून हाही पर्याय योग्य नाही. परंतु तिसरा क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणं. आणि म्हणूनच तातडीचा भाग ज्यावेळी अतिशय आवश्यक आपल्याला असेल त्यावेळीच आपण याचा वापर करायला हवा, आणि हे निसर्ग विरोधी वर्तन नाही. आणि म्हणूनच याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. वाहन वापरातील फरक कशा पद्धतीने स्पष्ट करायचं लेखकाने आपल्याला या ठिकाणी सुचवलेले आहे. तर वाहन वापरातील फरक स्पष्ट करा हे आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे ते दोन देशांमधील वाहनाच्या वेगाचा फरक स्पष्ट करायला आपल्याला सांगितलेला आहे. यामध्ये लेखकाने अशा स्वरूपाचा आपल्याला फरक स्पष्ट करायला सांगितलेला आहे, तो म्हणजे एक अमेरिकामधील आणि दुसरं, हे अमेरिका काय आहे तर हे एक विकसित स्वरूपाचं राष्ट्र आहे. या विकसित राष्ट्राच्या वाहनांचा वेग आणि दुसरं म्हणजे आपल्या भारत देशामधील वाहनांचा देश, जो भारत देश अजूनही विकसनशील आहे, म्हणजे जो अजूनही पूर्णपणे डेव्हलप झालेला नाही. अशा या दोन राष्ट्रांमधील वाहनांच्या वेगांतील फरक आपल्याला लेखकाने या ठिकाणी स्पष्ट करावयाला सांगितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळी या वेगवस्था पाठाचा अभ्यास केला त्यावेळी आपण अभ्यासलं अमेरिका आणि भारत यांमधील वाहनाच्या वापरांमधील फरक आपण अभ्यासला. तर मुख्य फरक आपण कोणते अभ्यासले ते आपल्याला पान क्रमांक 4 मध्ये दिसून येतं. तर त्यामध्ये आपण फरक स्पष्ट करताना लिहिणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण बघितलं की घरोघरी दरडोई अशा प्रकारे वाहनं प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतात, जी अमेरिकेच्या तुलनेत भारताकडे उपलब्ध नसतात, असंही आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो घरोघर आणि दरडोई वाहने उपलब्ध, आणि इकडे आपण लिहू शकतो अमेरिकेच्या तुलनेमध्ये कमी वाहनं उपलब्ध. त्याचबरोबर घरे, बाजारपेठा, कार्यालये यांमध्ये 100 मैलांचं किमान अंतर या ठिकाणी असल्याचं आपण बघितलं, ते विकसित राष्ट्रांमध्ये. परंतु आपल्या भारत देशामध्ये अमेरिकेच्या तुलनेत हे अंतर कमी आहे. म्हणजे आपलं जीवनाशी एकता सांधणारे जे काही आपले घटक आहेत, जे आपण बघितलं होतं की मुलांची शाळा एका बाजूला, आपलं कार्यालय दुसऱ्या बाजूला, दवाखाना एका बाजूला, या गोष्टी आपण ज्यावेळी बघितल्या तर त्या एकत्ररित्या सांधण्यासाठी आपल्याला कमी अंतर गाठावं लागतं. परंतु अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये आपल्याला खूप जास्त किमान 100 मैलांचं तरी अंतर या ठिकाणी गाठावं लागतं. म्हणून हा या दोन्ही राष्ट्रांतील वाहनांच्या वेगाचा, वाहनांच्या वापराचा फरक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जवळ काहीही नसतं, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला दूर अंतरावर जावं लागतं. जवळीक साधण्यासाठी आपल्याला दूरवर जाणं हे अत्यावश्यक असतं, ते विकसित राष्ट्रांमध्ये. आणि त्याचबरोबर आपण भारताचं बघितलं तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आपल्याकडील अंतर हे कमी असतं अमेरिकेच्या तुलनेत. आणि त्याचप्रमाणे बरोबर माणसं ही आपल्याकडे खूप आहेत, कामं कमी आहेत, जीवनाची टोके ही सहज आपल्याला सांधता येतात. आपली धावपळही नक्कीच होते, परंतु अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत ही कमी धावपळ होते. आणि भरधाव वेगाने अंतर काढावं अशी स्थिती ही आपल्या भारत देशात नाही. अशा स्वरूपाचा सोप्या पद्धतीनं आणि मुद्द्याप्रमाणे आपण फरक या ठिकाणी स्पष्ट करू शकतो, जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी गुण या प्रश्नामध्ये सुद्धा मिळूच शकतात.
यानंतर महत्त्वाचा प्रश्न आपण बघणार आहोत. या ठिकाणी खाली दिलेला आहे, खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण स्पष्ट करा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सोदाहरण या शब्दाचा अर्थ काय हे आपण ज्यावेळी बघतो तर सोदाहरण म्हणजेच उदाहरणासहित. सोदाहरण या शब्दाचा अर्थ आहे उदाहरणासहित. आपल्याला उदाहरण देऊन या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लिहावयाचं आहे. आपण प्रत्येकाने आपलं स्वतःचं किंवा आपण अनुभवलेलं एखादं उदाहरण या ठिकाणी देणं हे अतिशय आवश्यक आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. यथाप्रमाण गती आणि म्हणूनच सरते शेवटी गती ही एक गरज आहेच असं लेखकाने आपल्याला सांगितलं होतं, परंतु अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. हे आपण या ठिकाणी अभ्यासलं की अप्रमाण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक, वास्तव्यापेक्षा अधिक म्हणजे अवास्तव आणि अनावश्यक म्हणजे आवश्यकता नसताना सुद्धा गती जास्तीत जास्त घेणं ही एक प्रकारची काय आहे तर विकृती आहे. आणि म्हणूनच हे उदाहरण आपल्याला, हा प्रश्न आपल्याला सोदाहरण स्पष्ट करावयाचा आहे. म्हणजे आपण बघितलेलं, आपण अनुभवलेलं एखादं उदाहरण देऊन सुरुवातीला विकृती म्हणजे काय हे स्पष्ट करून आपल्याला उदाहरणासहित हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वाध्याय सोडवताना एक स्वतःचं उदाहरण या ठिकाणी देणं हे गरजेचं आहे. त्यानंतर अशाच स्वरूपाचा दुसरा प्रश्नही आपल्याला सोडवायचा आहे. त्यामध्ये प्रश्न आहे, आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवरच स्वार होतात. आपण आपल्या पाठाचा अभ्यास करताना बघितलं की वाहने ही आरंभी म्हणजे सुरुवातीला माणसे वाहनांवर स्वार होतात, माणसे वाहनांवर आरूढ होतात, विराजमान होतात, वाहनांना ती चालवायला लागतात, परंतु त्यांना वाहनांचा इतकी आवड निर्माण होते, विनाकारण ती वाहनं घेऊन रस्त्यावर धावू लागतात. आणि म्हणूनच वाहनांचा नंतर काय होतं की वाहने ही माणसांवरच स्वार होतात. आणि हे कशा पद्धतीने होतं हे उदाहरण देऊन आपण या ठिकाणी स्वाध्यायामध्ये आपल्या वहीमध्ये सोडवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न जो लेखकाने आपल्याला शेवटच्या उतार्यामध्ये एक विचार मांडलेला आहे की उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. लेखक आपल्याला म्हणाला होता की उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. भावविवश होणे म्हणजे काय म्हटलं होतं आपण की उगाच भावनिक होऊ नये. उगाच भावनिक होऊन आपण काय होऊ नये तर वेगवश होऊ नये, म्हणजे आपण वेगाच्या आहारी जाऊ नये असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतो. तरी हा जो विचार लेखकाने मांडलेला आहे, उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वतःच्या उदाहरणासहित सोदाहरण स्पष्ट करावयाचं आहे. ते आपण आपल्या वहीमध्ये स्वाध्यायामध्ये सोडवावयाचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तो व्याकरणाचा. परंतु विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण हा भाग ज्यावेळी आपण अभ्यासू त्यावेळी आपण हे बघू. तरीही एक महत्त्वाचा जो प्रश्न, जे शब्द आपल्याला लहानपणापासून अवगतच असतात, माहितीच असतात, त्याविषयी आपण आता बघूया. यामध्ये पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो आहे समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द म्हणजे काय हे तुम्ही आता 12वीत आहात म्हणून तुम्हाला सांगण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटत नाहीच, परंतु तरीही समानार्थी शुद्ध लेखनाच्या चुका सहसा आपण 12वीत आलेलो असल्याने टाळणं हे गरजेचं आहे. आणि म्हणूनच शुद्ध लेखनाच्या चुका कोणीही न केलेल्याच बऱ्या. समानार्थी म्हणजे काय? समान म्हणजेच सारखा, सारखा अर्थ असलेला. समानार्थी म्हणजेच अर्थ. तर आपल्याला या ठिकाणी समानार्थी शब्द या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लिहावयाचे आहेत. या ठिकाणी काही 4 महत्त्वाचे समानार्थी शब्द त्यांनी दिलेले आहेत.
पहिला शब्द त्यांनी आपल्याला दिलेला आहे निकड. निकड. निकड म्हणजे काय तर निकड म्हणजे आपल्याला निकड भासते. म्हणजे काय भासते तर गरज. निकड म्हणजे आपल्याला गरज भासते, हा समानार्थी शब्द. त्यानंतर दुसरा समानार्थी शब्द आहे उचित. उचित म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर योग्य. याला इतरही अनेक समानार्थी शब्द असतातच आणि ते तुम्ही स्वतः सोडवून तुमच्या स्वाध्यायामध्ये सोडवायचे आहेत, म्हणून मी या ठिकाणी फक्त एकच शब्द तुम्हाला सांगत आहे. यानंतर उसंत. उसंत म्हणजे आपल्याला मिळालेला रिकामा वेळ किंवा फावला वेळ. फावला वेळ किंवा रिकामा वेळ असा याचा अर्थ होतो. आणि यानंतर चौथा प्रश्न, चौथा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे तो म्हणजे व्यग्र. म्हणजे काय आत्ताची पिढी ही व्यग्र झालेली आहे, म्हणजेच व्यस्त झालेली आहे, बिझी झालेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि म्हणूनच हे महत्त्वाचे व्याकरणामध्ये समानार्थी शब्द आपण बघणार आहोत, बघितले. यानंतर यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत की खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास सोडवा. परंतु आता तुम्ही तुमच्या स्वाध्यायामध्ये हा प्रश्न सोडवायचा नाही. ज्यावेळी व्याकरण हा विभाग आपण अभ्यासू त्यावेळी मी याविषयी तुम्हाला सांगेल. आणि त्यानंतर कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही आता लिहिण्याची गरज नाही, कारण वाक्याचे विविध प्रकार आपण अभ्यासणार आहोत. वाक्य रूपांतर कसं केलं जातं तेही आपण व्याकरण या सदरामध्ये या विभागामध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये उद्गारार्थी, नकारार्थी, होकारार्थी, प्रश्नार्थी अशा स्वरूप, विधानार्थी अशा स्वरूपाचे विविध वाक्यांचे प्रकार आपण अभ्यासू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या मी 3 महत्त्वाच्या कृती तुम्हाला सांगितल्या होत्या त्यामधील आपण फक्त एकाच कृतीचा आतापर्यंत अभ्यास केला. ती म्हणजे पहिली कृती होती आकलन कृती. आपल्याला आकलन झाल्यानंतर आपण कशा प्रकारचे प्रश्न सोडवले पाहिजेत ती पहिली आकलन कृती आपण या ठिकाणी आतापर्यंत अभ्यासली. म्हणजे तुमच्या यावरून लक्षात आलं असेल की आकलन या कृतीमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, जे पर्यायी असतात आणि जे आपल्याला पैकीच्या पैकी गुण देऊच शकतात. यानंतर दुसरी महत्वाचं कृती आपण अभ्यासणार आहोत. दुसरी महत्वाची कृती आहे स्वमत. स्वतःचं मत आपल्याला पाठातील उतार्यातील विचारावर आधारित व्यक्त करावयाचं असतं. यामधील काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यावर आधारित तुम्ही तुमचं स्वतःचं मत तुमच्या वहीमध्ये लिहिणं हे मला अपेक्षित आहे. तर यामध्ये 4 उपप्रश्न आपल्याला दिले आहेत. पहिला उपप्रश्न आहे वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात. तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. या ठिकाणी सुद्धा उदाहरणासहित आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यावयाचं आहे. काय प्रश्न आहे? वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात. आपल्या शारीरिक हालचालींमध्ये शरीराचा जो व्यापार कायम चालू असतो, जी आपली आरोग्याची यंत्रणा चालू असते, त्या शरीर व्यापारामध्ये वाहनांच्या अतिवापरामुळे काय होतं? अडथळे निर्माण होतात. मध्ये कशा प्रकारचे अडथळे निर्माण होतात ते आपण आपल्या पाठामध्ये बघितलंच. परंतु या पाठातील विचारांशिवाय, पाठात सांगितलेल्या गोष्टींशिवाय आपलं स्वतःचं मत आणि तेही वेगळ्या उदाहरणांसहित आपल्याला स्पष्ट करावयाचं आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे वाढता वेग म्हणजे ताण. याविषयी तुमचं मत सविस्तर लिहा. वाढता वेग म्हणजे काय? ताण. ताण, तणाव, प्रेशर हा आपण बघितलं होतं. तर वाढता वेग बरोबर काय? ताण असं आपल्याला यामध्ये लेखकाने सांगितलं होतं. याविषयी तुमचं मत काय आहे ते सविस्तर लिहा. लेखकाने आपल्याला जे सांगितलं की वाढता वेग म्हणजे ताण, हे नक्की बरोबर आहे का हेही तुम्ही यामध्ये स्पष्ट करू शकतात. तुमचं मत काय आहे ते सविस्तर तुम्ही या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा उपप्रश्न आहे वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असतं, ते वेळ घालवण्यासाठी नसतं. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. वाहनं जी असतात ती वाहनं ही आपला
वेळ वाचवण्यासाठी असतात, ती आपला वेळ घालवण्यासाठी नसतात. जे आपल्याला लेखकाने सुरुवातीला सांगितलं होतं की आपण माणसं काय करतो, स्वतःचा वेळ वाचावा, पायी जाऊन आपल्याला या ठिकाणी जास्त वेळ लागत असेल तर त्यापेक्षा वाहन घेतलेलं अधिक योग्य असं आपल्याला वाटतं आणि आपण स्वतःचा वेळ वाचवण्यासाठी वाहनं घेतो, त्या वाहनांवर आरूढ होतो, अधिक गतीनं आपल्या अपेक्षित ठिकाणापर्यंत पोहोचतो. परंतु नंतर मात्र काय होतं की आपण आपला वेळ वाचवण्यासाठी वाहनं घेतलेली असतात, परंतु नंतर आपण मात्र असं करतो की आपला वाचलेला वेळ हा वाहने चालवण्यातच वाया घालवत असतो, असं लेखकाने या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं. आणि त्यानंतर चौथा महत्वाचा उपप्रश्न आहे, वाहनाची अतिगती ही विकृती आहे हे स्पष्ट करा. वाहनाची अतिगती, अति प्रमाणात वाहन चालवणं, जास्त वेगाने वाहन चालवणं ही एक प्रकारची विकृती आहे, हे सुद्धा तुम्ही तुमचं मत देऊन स्पष्ट करावयाचं आहे. आणि वर हे जे प्रश्न दिलेला होता, वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असतं, ते वेळ वाया घालवण्यासाठी नाही, हे विधान तुम्हाला तुमच्या शब्दात कसं स्पष्ट करता येईल ते तुम्ही तुमच्या स्वाध्यायामध्ये सोडवावयाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या 3 महत्वाच्या कृती आपण बघितल्या आणि यानंतर आपण बघणार आहोत दोन महत्वाच्या कृती बघितल्यात आणि तिसरी महत्वाची कृती म्हणजे अभिव्यक्ती. अभिव्यक्ती कशी आपण मांडली पाहिजे, ही कृती आपण कशी सोडवली पाहिजे, हे आपण या ठिकाणी बघूया या प्रश्नांच्या माध्यमातून. तर यामध्ये प्रश्न दिलेला आहे, पहिला उपप्रश्न, रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा. म्हणजे अशा वेळी तुम्ही काय कराल, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अभिव्यक्तीमध्ये आपल्याला आपण आपल्या समोर अशी एखादी घटना घडली तर त्यावेळी आपण काय कराल असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर यामध्ये आपल्याला तेच दिलेलं आहे की रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल. म्हणजे आपण रस्त्याने वाहन घेऊन जात आहोत आणि अचानक त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं, वाहतूक कोंडी झाली, तर त्या ठिकाणी आपली भूमिका काय असेल, त्यावेळी आपण लगेच काय कराल, हे आपण अभिव्यक्ती या कृतीमध्ये सोडवावयाचं आहे. ते तुम्ही स्वाध्यायामध्ये सोडवायचं आहे. आणि त्यानंतर दुसरा महत्वाचा उपप्रश्न यामध्ये दिलेला आहे, वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा. वाहन चालवत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचं आहे. ज्याप्रमाणे वाहन चालवत असताना आपण वाहतूक नियमांचं पालन करणं, हेल्मेट वापरणं, डाव्या बाजूनेच वाहन चालवणं, हे काही नियम आहेतच, परंतु याशिवाय वाहन चालवत असताना अजून कोणती काळजी आपण घेणं अत्यावश्यक आहे हे तुम्ही तुमच्या भाषेत लिहावयाचं आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही या ठिकाणी मांडणं हे अपेक्षित असेल. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला या वेगवशता या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय, जो तुमच्या नक्कीच लक्षात आला असेलच अशी मला खात्री आहे. आणि जे प्रश्न मी या ठिकाणी सोडवून दिलेले नाहीत ते तुम्ही यामध्ये सोडवावयाचे आहेत. यानंतर या स्वाध्यायाखाली एक खाली दिलेला आहे उपक्रम, जो तुमच्यासाठी उपक्रम दिलेला आहे. त्यामध्ये प्रश्न दिलेला आहे, वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी यांची अभिरूप मुलाखत तुमच्या वर्गमित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मदतीने वर्गात सादर करा. वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी यांची आपल्याला अभिरूप अशा स्वरूपाची मुलाखत घ्यायची आहे, परंतु आपण ती प्रत्यक्षरित्या त्या वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचाऱ्याकडे जाऊन घ्यावयाची नाहीये, तर ती आपल्या मित्राच्या माध्यमातून, मित्राच्या मैत्रिणीच्या मदतीनं आपल्याला ती मुलाखत घ्यावयाची आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा स्वाध्याय, हा उपक्रम मी तुम्हाला आत्ताच देऊ शकत नाही, कारण तुम्ही विद्यार्थी सुद्धा वेगवेगळ्या भागात आता आहात आणि कोणीही आता आपण एकत्र वर्गात बसत नाही आहोत. त्यामुळे हा उपक्रम तुम्हाला आत्ता मी देणार नाहीये. आणि अजून एक महत्वाचं कारण, आपण ऑनलाईनही हा उपक्रम राबवू शकतो, परंतु हा उपक्रम आत्ताच न देण्याचं अजून एक महत्वाचं कारण हे की आपण सुरुवातीला ज्यावेळी आपण उपयोजित मराठीचा अभ्यास करू त्यावेळी आपण मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीचं तंत्र कसं असतं, मुलाखतीची वैशिष्ट्ये काय, मुलाखतीमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले पाहिजेत, मुलाखतीमध्ये उत्तर कशा स्वरूपाची दिले जातात, मुलाखतीचं एकूण तंत्र काय आहे, हे आपण उपयोजित मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. आणि हे अभ्यासल्यानंतर आपण हा उपक्रम नक्कीच राबवू. आणि त्यानंतर तोंडी परीक्षा
म्हणजे तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो या पाठावर आधारित हेही या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये दिलेलं आहे वाहतूक सुरक्षेची गरज या विषयावर 5 मिनिटांचं भाषण द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, वाहतूक सुरक्षेची गरज, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा या विषयावर आपलं मत मांडणं हे अतिशय आवश्यक आहे. वाहतूक सुरक्षेची गरज ही का आहे हा प्रश्न आपल्याला तोंडी परीक्षेसाठी येऊ शकतो. वाहतूक सुरक्षेची गरज या विषयावर 5 मिनिटांचं भाषण तुम्हाला द्यावयाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही सर्वजण घरी आहातच आणि प्रत्येकाकडे स्मार्टफोनही असतोच. त्यामुळे माझं असं प्रत्येकाला सांगणं आहे की आपण गुगल क्लासरूमला जे काही आपले वेगवेगळ्या विषयांनुसार वर्ग केलेले आहेत, जे क्लासरूम केलेले आहेत, त्यामध्ये आपण प्रत्येकाने वाहतूक सुरक्षेची गरज या विषयावर आधारित किमान 5 मिनिटं किंवा 7 मिनिटे किंवा किमान 3 ते 4 मिनिटांचा स्वतःचा असा व्हिडिओ बनवून पाठवणं हे आवश्यक आहे, अनिवार्य आहे. आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा एक छोटासा व्हिडिओ करून या ठिकाणी अपलोड करावयाचा आहे. म्हणजे या विषयाचा ज्यावेळी आपण अभ्यास कराल त्यावेळी आपल्याला निबंधामध्ये सुद्धा हे उपयुक्त ठरू शकतं. हा झाला आपला वेगवशता प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. यामध्ये आपण काय अभ्यासलं? 3 महत्त्वाच्या कृती. पहिली महत्त्वाची कृती आकलन, दुसरी स्वमत आणि तिसरी अभिव्यक्ती. या महत्त्वाच्या कृती यामध्ये आपण अभ्यासल्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक तासिकेचा शेवट करताना मी एक सुविचार तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणूनच आताही आपण एक सुविचार या ठिकाणी बघणार आहोत. तर एक महत्त्वाचा सुविचार मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही किती अंतर चाललात, तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचं आहे. तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि हा विचार आपल्याला सांगितलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सांगितलं आहे की तुम्ही किती अंतर चालत गेलात याला काहीही महत्त्व नसतं. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करत असतानाही आपल्या संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास झाला, आपण संपूर्ण पुस्तक वाचून काढलं, याला काहीही महत्त्व नाही. तर आपण ते पुस्तक वाचत असताना नेमकं कोणत्या दिशेने आपण जात आहोत, म्हणजे आपण कशा पद्धतीनं ते पुस्तक समजून घेत आहोत, आपण त्याचं आकलन करून घेत आहोत किंवा नाही, हे खरं आणि अधिक महत्त्वाचं असल्याचं या सुविचारामधून आपल्याला स्पष्ट होतं. आणि म्हणूनच याद्वारे मीही तुम्हाला सांगू इच्छितो की यश हे टप्प्याटप्प्यानं आपल्याला मिळत असतं. आणि म्हणूनच तो प्रत्येक एक टप्पा गाठण्याचा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच कोणत्याही गोष्टीसाठी घाई करू नका हेही आपण या पाठातून अभ्यासलं आहे. आणि म्हणूनच आपण किती अंतर चाललात हे महत्त्वाचं नसून कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला हा विचार या तासिकेमधून नक्कीच आपण ही शिकवण घेऊया. या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद.